नमस्कार. आजचा हा व्हिडिओ आहे शिबिराविषयी बोलू काही असा. त्याचं कारण असं आहे की मध्ये बरेच गॅप पडली. कोरोनाच्या अगोदर शाळेत मी आले होते, मग आणखीन काही कारणामुळे, आणि म्हणून मी आधी माझी ओळख करून देते. अनुराधा गोरे, तसंच माझ्याबरोबर असणारे श्वेता नखाते, आणि आम्ही तुमच्या शाळेमध्ये पहिली दुसरी साठी वेगळं आणि तिसरी चौथी पाचवी सहावीसाठी वेगळं असं शिबिर घेणार आहोत. आज हा जो व्हिडिओ आहे हा फक्त पहिली दुसरीसाठी आहे. गंमत म्हणजे आत्ता जे आहे हा फक्त डेमो आहे, आणि याच्या आधारे असंख्य इतर गमती जमती तुम्हाला करायला मिळतील. हेतू एकच की आपण नेहमी म्हणतो की सगळ्यात मोठा आणि पहिला गुरु कोणता, तर आई. पाठोपाठ आईसारखीच असणारी शाळा. आम्ही फक्त निमित्त मात्र तुम्हाला हेल्पिंग हँड देणार आहोत. नुकतीच परीक्षा संपली आहे, मोठीच्या मोठी सुट्टी पुढे आहे, आणि या सुट्टीमध्ये तुम्हाला काही थोडंसं मार्गदर्शन मिळावं, म्हणजे मार्गदर्शन क्ल्यू मिळावा की सुट्टीत आपण काय काय करू शकतो बरं. यासाठी हे शिबिर एकूण 3 दिवसाचं असेल. या 3 दिवसामध्ये आपण सर्वसाधारणपणे शाळेत जसं म्हणतो की मराठी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे विषय एकमेकांपासून वेगळे नसतातच, एकमेकावर अवलंबून असतात. तसंच इथे आहे, पण तरीही आपण यावेळेला भर दिला आहे वेगवेगळ्या म्हणी आणि त्याच्यावर आधारित ओरिगामी, किरिगामी आणि वैज्ञानिक खेळणी. पहिल्या दिवशी आपण जास्तीत जास्त भर देणार आहोत तो म्हणजे प्रोव्हर्ब्सवर. त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं मी आत्ता काही दाखवते त्याप्रमाणे आपण ओरिगामीशी रिलेटेड आणि किरिगामीशी रिलेटेड काही ऍक्टिव्हिटी करून घेऊ. त्याच्या बेस्ड काही गोष्टी आणि त्याच्या बेस्ड काही खेळ. हे पहिल्या दिवशीचं टार्गेट आहे आपलं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती, त्याचबरोबर तुम्हाला जस्ट विचाराला चालना, नवनिर्मिती, या सगळ्यासाठी मिळून एकच कॉन्सेप्ट आपण घेतली आहे. अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट वेगवेगळ्या तुम्ही घेऊ शकता. यावेळेला आपण निवडलाय राऊंड. तुम्हाला काही राऊंड म्हणजे गोलापासून, गोल आणि वर्तुळ याच्यामध्ये परत फरक आहे. पृथ्वी ही पण गोल आहे आणि साधं ताट हे पण गोलच आहे, पण त्या गोलामध्ये फरक आहे. हे दर्शवणारं काही तुम्हाला ऍक्टिव्हिटी आम्ही देऊ. याच्याशिवाय तुम्ही म्हणाल त्या रंगाचे, म्हणजेच अगदीच कुठचे तरी मागितलेत ऑड रंग तर कदाचित नसतील, पण म्हणाल त्या रंगाचे वेगवेगळ्या अगदी छोट्याशा आकारापासून त्या मोठ्या आकारापर्यंत त्याचे गोल तुम्हाला दिले जातील, आणि पहिल्यांदा बघितल्यानंतर त्याच्या आधारे तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायच्या. पूर्णपणे तुम्हाला स्वातंत्र्य असेल. त्याच्याशिवाय त्या गोलावर आधारित काही एज्युकेशनल टॉय तेही आपण घेऊ. आणि तिसऱ्या दिवशी अर्थातच तुम्हाला परत पहिल्या 2 दिवशी साधारणपणे जे असतील ते स्टॅटिक, स्थिर अशा प्रकारच्या गोष्टी असतील, 1 किंवा 2 सोडल्या तर. तिसऱ्या दिवशी मात्र मला वाटतं नक्की तुम्हाला खात्री आहे की वर्किंग मॉडेल्स तुम्हाला आवडतात. तर नुसतं फुलपाखरू आहे ते चिकटवलं किंवा कागदाचं ओरिगामीचं बनवलं तर त्याच्यात तुम्हाला समाधान नसतं, पण मग पंख हलवणारं असं काही आहे का? किंवा दुसरं एक आपण बघूया की ससा आहे, तो कान हलवणारा ससा आहे का? फुलपाखरू असेल तर ते उडणारं फुलपाखरू आहे का? अशा प्रकारच्या वस्तू ज्या तुम्ही कराल, एन्जॉय कराल, घरी घेऊन जाल, त्या तिसऱ्या दिवशी असेल. अर्थात आत्ता जो सगळा आढावा किंवा आत्ता जो काही प्लॅन केलाय तो साधारण मुलांचा स्पीड इतक्या वर्षांचा, जर मी 75 पासून या क्षेत्रामध्ये आहे, तो विचारात घेऊन आपण केलेला आहे. तुम्ही जर फास्ट केलं आणि शिस्तीत वागलात आणि शांतपासून एन्जॉय केलं तर आणखीनही तुम्हाला काही काही करता येऊ शकेल. चला आधी आपण प्रथम झलक बघूया आणि मग त्याच्याशिवाय पुढे काही असेल तर बोलूया. चला तर मग वाहता या. आपण सूर्याला नमन करून अर्थातच सुरुवात करणार आहोत. सगळा भाग तुमच्या पुस्तकाचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आधारित आहे. सूर्यामुळे जग चालतं तेव्हा पाण्याखालचं जग वेगळं, पाण्याच्या वरचं वेगळं हे दाखवणार आहोत. फॉक्स आणि ग्रेप्स, अर्थात याच्यात तुम्हाला जीव ओतायचा आहे, आणखीन भरायचं आहे काय काय. ॲपल अ डे कीप अ डॉक्टर अवे. तसंच एक गोष्ट आहे की मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधेल, अशा प्रकारच्या प्रोव्हर्ब्सवर आधारित. हे साधा एकच गोल किंवा लंबगोल आणि त्याच्या साह्याने या बनवलेल्या वेगवेगळे आकार किंवा आकृत्या तुम्हाला दिसत आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या पुस्तकात आणखीन एक भाग आहे, तो म्हणजे सिंहाला सिंहच होतो, गाईला गाईचा बछडा होतो. मात्र काही असे आहेत की पक्ष्यांना अंडी होतात, फुलपाखरांचे कोश असतात. तो सगळा भाग आपण एक दिवस कव्हर करणार आहोत. आणि शेवटची जी ॲक्टिव्हिटी आहे ती नीट बघा याच्या पुढची. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघणार आहोत ते फक्त बघून ठेवा. ते काय आहे ते मी तुम्हाला सांगते. मला खात्री आहे की तिसरा दिवस तुम्हाला सगळ्यात जास्ती आवडेल.
गंमत म्हणजे शाळेमध्ये जो तुम्ही थेरॉटिकल भाग शिकता, म्हणजेच तुम्हाला एन्व्हायरमेंटचा भाग येतो किंवा पर्यावरणाचा भाग येतो, इल्युजन दृष्टीभ्रम तो भाग येतो, आणि एअर प्रॉपर्टीज हवेला वजन असतं का, वास असतं का, मुक्त मुक्त जे असेल तेच. पण आपण प्रत्यक्ष प्रयोगाच्या सहाय्याने, प्रयोग म्हणण्यापेक्षा प्रयोग मी करते तुम्ही बघाल असं नाहीये, तर तुम्ही हे करणार आहात. त्याच्यामध्ये आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे उडी मारणारा एक बेडूक दाखवलेला आहे, त्याचबरोबर पंख हलवणारं आणि उडणारं फुलपाखरू घेतलेलं आहे, डोलणारा पक्षी किंवा स्नेल घेतलेला आहे, आणि छोटा सिनेमा असं काही काही घेतलेलं आहे. आभास इल्युजन याच्यावर आधारित असं आणखीन काही काही आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं की किती वस्तू होतील हे तुम्ही दिलेला प्रतिसाद आणि अर्थातच तुम्ही नंबर आणि त्या दिवशीचं तुमचं सहकार्य याच्यावर होईल. मला खात्री आहे हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच उत्सुकता वाटेल. आणि परीक्षा झाल्याबरोबर 3 दिवस नुसतं घरी बसायचं आणि मग त्या घरी बसण्याचा सुद्धा कंटाळा येतो. आई वडील टीव्ही बघायला 1-2 दिवस परवानगी देतात, पण असं जर काही तुम्ही शिकून घेतलं तर उरलेल्या सुट्टीच्या दिवसामध्ये याच्या आधारे तुम्हाला बरंच काही करता येईल. आणि सुट्टी खऱ्या अर्थाने, कारण असं म्हणतात की फुरसतीच्या वेळात केलेल्या गोष्टी म्हणजे अभ्यास, या फुरसतीच्या वेळेचा छान उपयोग तुम्हाला करून घेता येईल. मला खात्री आहे की तुमच्यापैकी जास्तीत जास्त मुलं या शिबिरात भाग घेतील. अर्थातच आम्हाला मर्यादा आहे, कारण वेळेची आणि संख्या किती आम्ही असू त्याची, त्यामुळे बाई ठरवतील किती मुलांना प्रवेश द्यायचा. पण आणखीन एक आहे की या सगळ्याला आम्हाला तयारी करायला लागते. याच्या ज्या दिसणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत ह्या आम्ही तुम्हाला पुरवणार आहोत. तुम्हाला फक्त तुमचं नेहमीचं फेविकोल असेल, कात्री असेल, पेन्सिल, रबर, रिफिल रिकामी किंवा क्ले एखाद्या दिवशी आणायला सांगितला की जो तुमच्या विकत आणायचा नाहीये, घरी आहे तोच आणायचा आहे, तर तुमच्याकडे असणाऱ्या वस्तू तुम्ही रोज आणायचे. बाकीच्या सगळ्या वस्तू मी जेव्हा तुम्हाला म्हणते की गोल पुरवायचे, तुम्ही जस्ट इमॅजिन करा की एक गोल कापायला लहान मोठ्या आकाराचा किती वेळ तुम्हाला लागला. आणि असे तुम्ही जर समजा 50 किंवा 25 जण असाल तर 25 जणांना मी समजा 10 गोल द्यायचे, 250 गोल तिथल्या तिथं मला कापता येणार नाही, तयारी करायला लागणार आहे. आणि म्हणून माझी घाई आहे की लवकरात लवकर नावं द्या. 1-2 नावं पुढे पाठी चालू शकतील, पण जेवढी नावं आम्हाला अधिक कळतील तेव्हा अधिक तयारी आम्हाला करता येईल. मला खात्री आहे की तुम्ही माझ्या प्रतिसादाला अतिशय उत्तम प्रतिसाद द्याल. तुमच्या मॅडम, मी त्यांना चांगल्या अर्थाने चांगली ओळखते. खूप छान तुमची शाळा आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की या छान शाळेमध्ये आणखीन थोडंसं, मला आपण म्हणतो की मोर सुरेख असतोच ना, पण त्या मोराच्या पिसातलं एक पीस मला जर व्हायला होता आलं तर मला खूप आवडेल. तुमची मी वाट बघते प्रतिसादाची आणि प्रत्यक्ष भेटीची. सगळ्यांना आणि त्यांच्या पालकांना नमस्कार. हा व्हिडिओ सगळ्या पालकांनी पण जरूर बघा आणि मग निर्णय घ्या. गावाला कधीही जाता येतं. 2-3 दिवस इकडे तिकडे झाले म्हणून फारसं नाही पडत, पण हा जो प्रचंड मोठा ठेवा मुलं घेऊन जातील तो अनमोल असेल एवढं नक्की. धन्यवाद.